एकादशी जाणे लागे विष्णुपाशी, तुका म्हणे पुण्य राशी तोची करी एकादशी. तर थोडक्यात जो मनुष्य एकादश करत नाही त्याने नरकात जायची तयारी आता सुरू केली. सुरू करतो काही गोष्टी आपण, म्हणजे लगेच एखादी गोष्ट प्राप्त होत नाही. जसं आपल्याला आजार होतो एखादा, तो लगेच होतो की सुरुवात होते? सुरू होतो. कॅन्सर झाला तर आपण लगेच म्हणत नाही, पण हळूहळू कॅन्सर वाढतो. साखर झाली तर आपल्याला लगेच जाणवत नाही, पण हळूहळू जाणवते. तसे म्हणजे एकादशी न करणार लगेच करणार नाही, पण सुरुवात जिवंतपणेच नरकात जाण्याची सुरुवात. आता नरक म्हणजे काय आहे? नरक म्हणजे थोडक्यात आपण आधी इथंच संकटात आहोत. या जगात आपण काय आहोत? काही ना काही अनेक संकट आहे, काही शरीराची व्याधी आहे, जन्म मृत्यूचे चक्र आहे, भौतिक गोष्टी त्रास देत राहतात. मच्छर चावतात, विंचू चावतो, काटा भरतो, गाडीवर चालवतो धडक लागते, पाय मोडतो, है की नाही? आगंतुक आजार आहे, प्रारंभिक आजार आहे, पैशाच्या चणचणी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यासे नावडे एकादशी तो जिताची नरकवाशी. म्हणजे ज्याला एकादशी आवडत नाही, मला साबुदाणा चालत नाही, मला हे चालत नाही, बरेच कारण असतात. आहे ते कारण नाही असं मी म्हणत नाही, कारण आहेत, परंतु त्याला नाईलाज आहे, आपल्याला ते करावंच लागणार. कारण ते जर केलं नाही म्हणते तर त्याला कुठे जावं लागणार? कोणी वाचू शकत नाही नरकात जाण्यात. आणि तिथे गेल्यावर किती ओरडला, सोडा 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 सोडा. म्हणजे आता नाही, तुला सांगितलं होतं एकादशीचं महत्व, केलं नाही तर आज आपल्याला महत्व ऐकायची संधी भगवंताने दिली. एकादशीचं महत्व आपण ऐकणार आहोत. तर ज्याचे न आवडे हे व्रत त्याशी नरकही भीत. म्हणजे काय आहे? नरकात जेवढ्या सजा नाही. आता काय सजा द्यावी यमराज विचार करतात. ते क्रूर लोक याला विचार करतात, अरे याला व्रत आवडत नव्हतं ना, तर याला जास्त त्रास देतील असं शास्त्रात संतांनी सांगितलं. आणि शास्त्रात सुद्धा एकादशीचं वर्णन केलंय. एकादशीच्या व्रताने एक तर पहिल्यांदा भगवंत संतुष्ट होता, महत्वाची गोष्ट. भगवंत संतुष्ट झाले तर मग आपल्याला त्रास जास्त होणार. पण एकदा भगवंत जर संतुष्ट झाले नाही तर मग इथल्या त्या नियमाचं काय सांगता येत नाही. ज्याशी घडी एकादशी, पण ज्याला एकादशी ज्याला घडली त्याला विष्णुपाशी जाणे, त्याला भगवंताची कृपा प्राप्त होते, भगवंतापाशी जागा मिळते. तुका म्हणे पुण्य राशी तोची करी एकादशी. ज्याच्याकडे पुण्य प्राप्त झालंय तोच काय करू शकतो? मग आपण हरीच्या नावानं काय प्राप्त करतोय? म्हणून तर हरिमुखी म्हणा, पुण्याची गण. आपण पुण्य प्राप्त केलं का आपल्याला एकादशी धरायला काय होईल? आवडेल, नावड येणार. जसं जसं मनुष्य हरिनाम घेतो आपोआपच त्याला एकादशी आवडायला. म्हणून तर आपण सुरुवातीला काय घेतो? सगळेजण घरी सुद्धा हरिनाम घेतलं पाहिजे. एकादशी सगळ्याच केल्या पाहिजे. सर्व एकादशी सर्व मनुष्य प्राण्यासाठी, सर्वांसाठी. कारण हे व्रत जर केलं नाही तर काय सांगितलं? तो जिताची. मग त्याने आक्रमण सुरू केलं. कारण का? या व्रताचा परिणाम असा आहे की पुण्य तर प्राप्त होतं, भगवंत संतुष्ट होतात, पण जर व्रत केलं नाही तर त्याचं काय लागतं? अपराध बोध आहे. त्यामुळे आपण समजून घेतलं पाहिजे एकादशी तशी सामान्य गोष्ट नाही. एकादशी खूप महत्वपूर्ण आहे, भगवंताला प्रिय आहे.